अंबरनाथ नगरपालिकेतील शिवसेना भाजपमधला सत्ता संघर्ष शमणार असं वाटत असतानाच पुन्हा आता हा सत्ता संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्ह आहेत। कारण 2 दिवसांपूर्वी शिवसेना नेत्यांनी भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण मात्र हे करत असतानाच शिवसेना नेत्यांनी शिवसेना नगरसेवकांनाच विश्वासात नाही घेतलंय। तसंच हा विश्वासात न घेता परस्पर भाजपशी युतीचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेला आहे आणि प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवाय पालिकेमध्ये शिवसेना बहुमतात असताना अल्पमतातील भाजप सेनेला युतीचा प्रस्ताव देणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं सेना नगरसेवकांचं मत आहे। बसलेल्या नगरसेवकांचे सुद्धा मला कॉल आले, राजू शेठ आम्हाला काही माहित नाही, आम्हाला अचानक बोलवलं गेलं आणि आम्हाला समोर बाईट द्यायला लावलेली। 32चं संख्याबळ असताना सुद्धा त्यांनी प्रस्ताव बीजेपी कडून इकडे आला पाहिजे, परंतु तो आपण स्वतः प्रस्ताव देतोय, तर ही कुठेतरी मला वाटतं लाजिरवाणी गोष्ट आहे। परंतु अंबरनाथ शहराच्या दृष्टिकोनातून, अंबरनाथच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर युती होत असेल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार आमचे श्रीकांत शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांचा जो काय आदेश येईल, वरती जी काय चर्चा होईल ते आम्हाला मान्य